रेल्वे मार्गावरील सापेवामने ते दिवाणखवटी रेल्वे स्थानकादरम्यान गेल्या काही महिन्यांपासून चोरीच्या घटना वाढल्या असून या गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी लोहमार्ग पोलिसांनी एक पथक तयार करून त्या अनुषंगाने तपासाची चक्रे फिरवली आणि काही महिन्यांच्या कालावधीतच या गुन्ह्यांचा छडा लावत अहिल्यानगर इथून एकाला ताब्यात घेण्यात यश मिळवलं आहे। विनोद सखाराम जाधव, जामखेड, जिल्हा अहिल्यानगर असं त्याचं नाव असून त्याला 30 नोव्हेंबर रोजी अटक केली आहे। न्यायालयाने त्याला 10 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या संदर्भात कोकण रेल्वे स्थानकात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली। यावेळी लोहमार्ग मुंबई हार्बर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त नीलिमा कुलकर्णी, रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण पाडवी आणि पोलीस उपनिरीक्षक सुनील लोणकर उपस्थित होते। पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीची सध्या कसून चौकशी सुरू आहे। या चौकशीदरम्यान या चोरीच्या कटात आरोपीचे 3 साथीदार देखील सहभागी असल्याचं उघड झालं आहे। हे तीनही आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी लोहमार्ग पोलिसांची पथकं रवाना झाली आहेत। नमस्कार, मी नीलिमा कुलकर्णी, ACP मुंबई लोहमार्ग हार्बर डिव्हिजन। आमच्या मुंबई लोहमार्ग अंतर्गत ऑगस्ट महिन्यामध्ये 25 ऑगस्ट 2025ला रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाण्याची स्थापना झाली। रत्नागिरी पोलीस ठाणे लोहमार्ग पोलीस ठाणे अंतर्गत ऑगस्ट महिन्यापासून नोव्हेंबर महिन्यापर्यंत रेल्वेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे घडले। तर त्यामध्ये काही ठराविक गुन्हे अशा प्रकारचे घडले की रेल्वे गाड्या, कोकण रेल्वेच्या गाड्या ह्या सायडिंगला लागल्यानंतर काही ठिकाणी क्रॉसिंगसाठी थांबवल्या जातात। तर त्या ठिकाणी अंधाराचा फायदा घेऊन जे खिडक्या उघड्या दिसतात त्या खिडक्यांमधून चेन स्नॅचिंग आणि बॅग लिफ्टिंग अशा प्रकारचे गुन्हे घडलेले होते। तर ह्या गुन्ह्यांमध्ये म्हणजे वारंवार गुन्ह्यांच्या संख्येमध्ये वाढ होत होती। त्यामुळे आम्ही आमची स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस ठाणे यांनी अथक प्रयत्न करून तांत्रिक तपासाच्या आधारावर एक टोळी निष्पन्न करण्यामध्ये यश मिळवलेलं आहे आणि त्यातून आम्ही एका आरोपीला पकडलेला आहे आणि त्याच्याकडून आम्ही पूर्ण जे 8 गुन्हे आहेत त्या 8 गुन्ह्यामधील जवळजवळ सोन्याचा मुद्देमाल जो आहे जवळजवळ 5,02,000 रुपये किमतीचा सोन्याचा जो मुद्देमाल आहे तो मुद्देमाल आणि 3 पर्स आणि त्यामध्ये असलेले आधार कार्ड वगैरे इतर साहित्य यासारख्या जे मुद्देमाल आहे तो रिकवर करण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहे। याकरता आम्ही ही पत्रकार परिषद ठेवलेली आहे। तर माझी सर्व नागरिकांना हीच विनंती राहील की जेव्हा आपण रेल्वेमध्ये प्रवास करत आहोत त्या दरम्यान आपण आपल्या स्वतःच्या सामानाची, आपल्या वैयक्तिक जीविताची पण काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे। कारण आमची रत्नागिरी पोलीस ठाण्याची जी हद्द आहे ती जवळजवळ 265 किलोमीटरची हद्द आहे आणि 27 पोलीस स्टेशन आमच्या रेल्वे स्थानकं जी आहेत ती आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येतात। आमची तेवढी म्हणजे मनुष्यबळ आमचं तितकंसं उपलब्ध नसल्यामुळं आम्ही प्रत्येक रेल्वेमध्ये नागरिकांच्या सुरक्षेसाठी आम्हाला धावणं शक्य होत नाही। कारण रेल्वेचे डबेसुद्धा जवळजवळ एका रेल्वेला 20 ते 22 डबे असतात। तर त्यामुळं तेवढ्या संख्येमध्ये आम्ही आमचे पोलीस पुरवू शकत नाही। परंतु त्यासाठी आमचं आव्हान सर्व नागरिकांना हेच असेल की ज्या वेळेला गाड्या सायडिंगला लागतात त्यावेळेला आपण सजग राहून ज्या तुमच्या खिडक्या आहेत त्या बंद ठेवून आणि तुमचं सामान जे तुम्ही ठेवता, पर्सेस वगैरे बायका अगदी बिनधास्तपणे ट्रेनमध्ये लटकवून ठेवतात। तर असं न करता जे मौल्यवान वस्तू आहेत त्यांची काळजी स्वतः घ्यावी आणि अशा प्रकारचे गुन्हे घडत असतील तर न संकोच करता पोलीस ठाण्यात यावं, तक्रार दाखल करावी। आम्ही आता ही टोळी तर उघडकीस आणलेली आहे, त्याचबरोबर आम्ही मागच्या महिन्यामध्ये आणखी 2 असे हे उघडकीला आणलेले आहेत गुन्हे की त्याच्यामध्ये ट्रेनमध्ये चढताना त्या पॅसेंजरच्या म्हणजे महिला असेल किंवा पुरुष असेल तर त्यांच्या अंगावर काही सोन्याचे दागिने असतील तर त्यांना मागं पुढं घेरून ते चढत असताना चढा असं गर्दी करून त्यांच्या हातातल्या 2 महिलांच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या पण कापून चोरी करून नेण्यात आल्या होत्या। तर ते पण गुन्हे आम्ही उघडकीला आणलेले आहेत मागच्या महिन्यामध्ये।
तर माझं सर्व नागरिकांना आव्हान हेच राहील की तुम्ही प्रवास करताना मौल्यवान दागिने अंगावर बाळगू नका आणि बाळगले तर त्याची व्यवस्थित काळजी घ्या आणि त्यानंतरही गुन्हा घडला तर आमच्या पोलीस स्टेशनपर्यंत नक्कीच या. आम्ही पोलीस तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत.